concept of OOPS, and we are going to start with the inheritance. तर इनहेरिटन्स म्हणजे काय? सिंपल लँग्वेज मध्ये इनहेरिटन्स जर सांगायचं असेल तर आपल्या आई वडिलांची प्रॉपर्टी आपली आहे, पण आपली प्रॉपर्टी आपल्या आई वडिलांची नाही. ठीक आहे. सो बेसिकली तुमच्या पॅरेंट्स कडून ज्या काही गोष्टी येतात, मग ते असतील त्यांचे जीन्स, ते असतील त्यांची ऍक्च्युअल मटेरियलिस्टिक प्रॉपर्टी, तर ती बाय डिफॉल्ट तुमची असते, बाय डिफॉल्ट. बट वाईस वर्सा नसतं. ठीक आहे. तर इनहेरिटन्स एक असा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला हेल्प करतो तुमच्या कोडला सेंट्रलाइज करण्यासाठी. नाव व्हॉट इज सेंट्रलायझेशन? सो बेसिकली तुम्ही एकच कोड लिहिणार आणि तो कोड तुम्ही मल्टिपल क्लासेसला ऍक्सेस करायला देऊ शकता. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग सेम कोड अगेन अँड अगेन, you can provide access to that particular code to different classes, so they can use that directly. And मेन बेनिफिट असं आहे की सेंट्रलाइज कोड असल्यामुळे जर एका ठिकाणी तुम्ही काही अपडेट्स केले तर ऑटोमॅटिकली ते अपडेट्स बाकीच्या कोड्स मध्ये ऍक्टिव्हेट होतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा कोड लिहायची गरज नाही. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज इनहेरिटन्स? The inheritance is a method, or we can say it is a process by which we can share data functions with other classes, right? And why we need inheritance? So first thing, it avoid duplication of code. तर तुम्हाला सेमच कोड डबल डबल लिहायची गरज नाहीये. And second thing, it make the code centralized. So centralized means if you have any updates in the future, so you will update that particular one code and it will automatically be updated in different classes, right? Chal. So definition: inheritance is a fundamental concept in programming and a feature of object-oriented programming language. So we have inheritance in Java, C++, and Python. Now it allow you to create new classes that is modify or a specialized version of existing class. Inheritance enable the creation of hierarchy of classes where one class, we can say child or subclass, can inherit properties and behavior of another classes. Now this is the example. So you have parent. Now parent information will automatically get transferred into child. Done. नाव इनहेरिटन्सचे टाइप्स असतात आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे टाइप्स विचारले जातात. ठीक आहे. तर अगेन डिफरन्स बिटवीन जावा आणि पायथन. तर पायथन मध्ये टाइप वेगळे आहेत आणि जावा मध्ये टाइप वेगळे. तर समजून घ्या. फर्स्ट जे 3 टाइप्स तुम्हाला दिसतात ते पायथन आणि जावाचे सेम आहेत. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स आर पॉसिबल इन जावा ऑल्सो and in Python also. So let's talk about the common part. The first one, we have first class and second class. So this will be our parent class and whatever information. So आता शेअर काय काय करू शकतो आपण? एखाद्या क्लास मध्ये शेअर करण्यासारखं काय काय असतं? एक असतो डेटा आणि एक असतो मेथड. ठीक आहे. सो सपोज तुमच्या क्लासमध्ये क्लास ए मध्ये काही डेटा आहे, काही मेथड आहे आणि तो तुम्ही दुसऱ्या क्लासला म्हणजे क्लास बी ला शेअर करता, तर दॅट विल बी single inheritance. So you have one parent and one child class, then it is single inheritance. Then what is multi-level? तर multi-level मध्ये example, this will be your grandparent, then you have parent and then you have child. ठीक आहे. आणि ही तुमची hierarchy जी आहे ती कंटिन्यू होत असते. तर असे कितीही तुमच्याकडे खाली लूप जो आहे तो कंटिन्यू होईल, त्याला बोलतो आपण मल्टी लेवल इनहेरिटन्स. नाव येतं हेरायचिकल और हेरायकल इनहेरिटन्स. तर तुमच्याकडे एक क्लास असतो आणि त्या एका क्लासच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही 2 चाइल्ड बरोबर शेअर करता. सो क्लास बी अँड क्लास सी. डन. अँड आता जे आपण नेक्स्ट इनहेरिटन्स बघणार आहोत विच इज मल्टिपल. ठीक आहे. तर मल्टिपल इनहेरिटन्स जे आहे हे जावा मध्ये पॉसिबल आहे बट डायरेक्टली नाहीये. ठीक आहे. येस. पण पायथन मध्ये हे तुम्हाला डायरेक्टली पॉसिबल आहे. तर मल्टिपल इनहेरिटन्स काय म्हणतं? तर तुमच्याकडे 2 पॅरेंट आहे, क्लास ए अँड क्लास बी, आणि ते एका चाइल्डला प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या
ऍक्सेस करतात. डन. सो ह्याला बोलतो आपण मल्टिपल इनहेरिटन्स. चल, क्लिअर आहे. आता यांना आपण वन बाय वन बघूया कसे वर्क करतात. सो वी आर स्टार्टिंग विथ द सिंगल, देन मल्टिपल, हेरायचिकल, मल्टिपल इनहेरिटन्स अँड देन मेथड ओव्हररायडिंग कसं असतं पायथन मध्ये ते आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट विच इज सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे. सो सिंपल कन्सेप्ट आहे. जसं आपल्याकडे क्लास आहे, क्लासमध्ये क्लासचं नाव देऊया आपण ए क्लास. ठीक आहे. आता या क्लासमध्ये एक फंक्शन आहे डेफ आणि ह्या फंक्शनचं नाव आहे M1 आणि M1 ला भेटतो ऑब्विसली. ठीक आहे. आणि प्रिंट केलं आपण, प्रिंट मध्ये आपण सिम्पली म्हणतो दिस इज पॅरेंट क्लास मेथड M1 इज कॉलिंग. ना. सो तुमच्याकडे एक क्लास आहे, ते एका क्लासमध्ये एक मेथड आहे आणि त्या मेथड मध्ये आपण लिहिलंय दिस इज पॅरेंट क्लास मेथड M1 इज कॉलिंग. डन. आता सिमिलर वे मध्ये आपल्याकडे एक अजून क्लास आहे, क्लास पी. डन. नाव या क्लासमध्ये त्याची स्वतःची काही ना काहीतरी मेथड असेल. सो M2 अँड लेट्स से सेल्फ. सेल्फ मध्ये प्रिंट आपण घेतला अँड लेट्स से दिस इज चाइल्ड क्लास मेथड M2 is called. Done. आता या पॉइंटला सध्या दोन्ही क्लासेस मध्ये काही कनेक्शन आहे का? नाही. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला क्लासमध्ये कनेक्शन द्यायचं असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात जावामध्ये. सो अगेन डिफरन्स सांगतो म्हणजे इंटरव्ह्यू साठी तुम्हाला सोपं जाईल. So if I want to connect this class with this class, so this is my child and this will be my parent. So in Java we use extend keyword. ठीक आहे. So extend a. So extend a केलं की तुमचा जो क्लास आहे तो कनेक्ट होतो. And one more keyword we have which we are going to use in a abstraction. तर त्याला बोलतो आपण implements. ठीक आहे. implements. ठीक आहे. तर इम्प्लिमेंट्स तुमचं तेव्हा युज होतं जसं मल्टिपल आपण मगाशी बघितलं क्लासेस. सो त्या केसमध्ये तुमचं युज होतं इम्प्लिमेंट्स. ऑर एल्स तुम्ही असं म्हणू शकता जर तुमच्याकडे अबस्ट्रॅक्ट क्लास असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस तुमचं इंटरफेस असेल तर तुम्ही युज करता इम्प्लिमेंट. बट येस आपण शिकतोय पायथन आणि पायथनचं सिंटेक्स सोपं. बस झालं. ठीक आहे. सो जास्त मेहनत करायची गरज नाहीये. डोंट हॅव टू रिमेंबर एक्सटेंड अँड इम्प्लिमेंट. फक्त सेम. ठीक आहे. सो तुम्हाला जास्त कष्ट करायची गरज नाही कारण तुम्ही पायथन प्रोग्रामिंग शिकत आहात. सो रन अँड युअर क्लासेस इनहेरिट. डन. सो आता सपोज जर मी क्वेश्चन बघा, जर मी पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो, डन, विच विल बी P1 इज इक्वल टू A. डन. तर कोणत्या मेथडला मला ऍक्सेस करता येईल? M1, M2 का M1, M2? ओनली M1, राईट. सो यू कॅन ऍक्सेस ओनली M1 बिकॉज पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फक्त पॅरेंट पुरतच तुमच्या अवेलेबल असतात. डन. नाव लेट्स से वी क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ चाइल्ड क्लास. सो चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट. डन. आणि मी करतोय लेट्स से C1 will be equal to C. No, we have B, no? Okay. So C1 dot. Now your child class can access parent properties also, which is M1. So आपण हे वालं फंक्शन किंवा मेथड चाइल्ड मध्ये डिक्लेअरच केलेलं नाहीये, बट स्टील तो ऍक्सेस करतोय का? कारण आपण इनहेरिटन्स जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. अँड ही कॅन ऍक्सेस हिज ओन प्रॉपर्टीज विच इज M2. तसंच चाइल्ड क्लास मेथड M2 इज डन. आणि ह्या प्रोसेसला आपण बोलतो सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे. सो व्हॉट इज सिंगल इनहेरिटन्स? Single inheritance is a most basic form of inheritance in Python or in any programming language. So where the class is inherit from the only one base class, and this is the simplest form of inheritance. Done.
Now comes the multiple, multi-level. Done. Now multi-level म्हणजे तुमच्याकडे एक हायरार्की तयार होत जाते, ग्रँड पॅरेंट, पॅरेंट अँड पॅरेंट. ठीक आहे. सो बघा, लेट्स से आपण ह्या कोडला कॉपी केला, इकडे पेस्ट करूया, आणि हा माझा क्लास ए आहे, मी याला कॉपी करतो, इथे आपण टाकला आणि याला आपण दिलं क्लास सी, आणि क्लास सी जो आहे तो क्लास बी करून इनहेरिट करत आहे, आणि क्लास सी ला स्वतःची काही ना काहीतरी प्रॉपर्टी आहे. डन. सो दिस इज चाइल्ड क्लास. लेट मी राईट, दिस विल बी ग्रँड पॅरेंट, देन ग्रँड पॅरेंट, दिस विल बी parent, done, and this will be your child class. Now method will be done. चल, इथपर्यंत क्लिअर. सो आता यामध्ये ह्या पोर्शन मध्ये काय होतं बघा, टिल या पॉइंट पर्यंत बघितलं. सो यू हॅव पॅरेंट अँड यू हॅव दिस क्लास बी विच इज इनहेरिट फ्रॉम युअर क्लास ए. सो ह्याला बोलणार आपण सिंगल लेवल इनहेरिटन्स. डन. बट नेक्स्ट हायरार्की मध्ये काय झालं, नाव यू हॅव क्लास बी विच इज accessing class B, class C which is accessing class B data, right? सो आता याच्यामध्ये अशी हायरार्की तयार झालेली, तर हा असणार आहे पॅरेंट विच मीन्स ग्रँड पॅरेंट, देन हा असणार आहे पॅरेंट, अँड देन हा असणार आहे चाइल्ड. डन. आता माझा क्वेश्चन असा आहे की मला एका वेळेस M1, M2 आणि M3 या तिन्ही मेथडला ऍक्सेस करायचं, तर मला कोणाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा? ओके, करेक्ट. सो आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल सी चा. सो लेट्स रन इट, अँड C2 is equal to C, and now your C can access M1 which is grandparent details, then your C2 can access M2 which is parent, and then your C2 can access M3 which is your child class. Done. सो मला पुन्हा पुन्हा कोड लिहायची गरज नाहीये, जर तिथे काही इन्फॉर्मेशन आहे ते मी डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. चल, क्लिअर आहे. ओके. आता मला सांगा, मला हेरायचिकल और हेरायकल इनहेरिटन्स करायचं. बेसिकली माझ्याकडे एक पॅरेंट असणार आहे आणि त्याला 2 चाइल्ड असणार आहे. डन. तर या सिनारिओ मध्ये मला काय चेंज करावं लागेल? राईट. सो आपण जर या कोडला कॉपी केलं आणि यालाच आपण हेरायचिकल और हेरायकल मध्ये कन्वर्ट करतो. डन. सो कोड सेम असेल, फक्त आपण काय करणार, दिस विल बी माय पॅरेंट मेन क्लास, हा तुमचा असणार आहे चाइल्ड क्लास 1, म्हणजे तुमचा हा पहिला चाइल्ड आहे. सो चाइल्ड 1. डन. आणि इथे पण आपण काय करणार, ए देणार, म्हणजे आता माझ्याकडे एकच पॅरेंट आहे, क्लास बी पण इथून इनहेरिट होतोय, क्लास सी पण इथून इनहेरिट होतोय, आणि इथे आपण येणार चाइल्ड. डन. सो आता क्वेश्चन असा आहे की आय वॉन्ट टू ऍक्सेस M2 अँड M1. परत एकदा, आय वॉन्ट टू ऍक्सेस M2 अँड M1. तर मला कोणाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा? क्लास बी चा. आय वॉन्ट टू ऍक्सेस बोथ ना. सो मला फक्त M1 करायचं असेल तर येणार क्लास. आय वॉन्ट टू ऍक्सेस M2 अँड M1, देन मग आपण यूज करणार क्लास. सो बघा, फर्स्ट चाइल्ड class object, so that will be C3 is equal to B. Done. Now your C3 can access M1 which is parent information. Done. And your C3 can access M2 which is first child information. So this is child 1 class method, M2 is 1. And if I want to access this information, so in that case मला सेकंड चाइल्डचा ऑब्जेक्ट जो आहे तो क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. सो सेकंड चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट दॅट विल बी C4 इज इक्वल टू C. राईट. सो आता यामध्ये काय होणार, तुम्हाला M1 भेटेल जो तुमचा पॅरेंट कडून येत आहोत. राईट. लेट मी गिव्ह यू प्रिंट स्टेटमेंट म्हणजे डिफरन्स. ठीक आहे. सो हा तुम्हाला M1 भेटेल, आणि यावेळेस तुम्हाला
M3 भेटेल, जो त्या स्वतःचा चाइल्ड टूचा डेटा. क्लिअर आहे? चल, इथपर्यंत काय डाऊट आहे? ऍट अ टाइम नाही भेटू शकत. राईट, एक्झॅक्टली राईट. सो आता एक्झाम्पल देतो, कसं तुम्हाला युज करता येईल. म्हणजे रिअल टाइम एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपले पॅरेंट्स आहेत आणि आपल्या पॅरेंट्सला आपण 2 चाइल्ड आहोत. तसं आय हॅव ब्रदर ऑल्सो और आय हॅव सिस्टर ऑल्सो, राईट. सो दॅट इन दॅट केस ब्रदर जो आहे, जो भाऊ आहे, त्याला वेगळ्या प्रॉपर्टीज असतील आणि जी सिस्टर आहे तिला वेगळ्या प्रॉपर्टीज असतील. डन. आणि तेच जर आपण एका सॉफ्टवेअरच्या बेसिसवरती बनवायचं झालं तर फॉर एक्झाम्पल वी हॅव एज्युटेक. आता हा कोड आपण खाली लिहिलेला आहे, तो आपण थोड्या वेळात बघणार आहोत. सो वी हॅव एज्युटेक. नाव इन एज्युटेक वी हॅव 2 एंटिटीज. फर्स्ट वन इज स्टुडंट, सेकंड वन इज ट्रेनर. ठीक आहे. आता ट्रेनर आणि स्टुडंटला लॉग इन करायसाठी एकच ऑप्शन असणार, राईट. आता तुम्ही असं असेल का स्टुडंटसाठी लॉग इनचं पेज वेगळं बनवणार आणि ट्रेनरसाठी वेगळं बनवणार? नो, एकच पेज असणार. बट स्टुडंटच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असणार, कारण की जो ट्रेनर आहे तो वेगवेगळ्या सब्जेक्टचा शिकवतो, बट स्टुडंट आहे तो एका वेळेस एकाच क्लासला किंवा एकाच ह्याला परस्यू करतो. डन. तर या केसमध्ये तुम्ही युज करणार हेरायचिकल और हेरायकल इनहेरिटन्स. म्हणजे एकच लॉग इन पेज, जे लॉग इन पेज 2 वेगवेगळ्या एंटिटीज युज करतात. डन. चल, आणि याचा फायदा काय होईल? चाइल्ड क्लासचा सर्व डेटा सेपरेट राहणार. तो स्टुडंट मध्ये येऊ शकत नाही, सॉरी ट्रेनर मध्ये येऊ शकत नाही, आणि ट्रेनरचा डेटा वेगळा राहणार, तो स्टुडंट मध्ये येऊ शकतो. डन. चल, क्लिअर आहे? नाव दिस इज मल्टिपल. मल्टिपल इनहेरिटन्स जे आहे हे लाईफ मध्ये, रिअल लाईफ मध्ये पॉसिबल नाहीये, आणि शक्यतो आपण प्रोग्रामिंग करताना पण ह्याला अवॉइड करतो. ठीक आहे. So the multiple inheritance allow a classes to inherit from a multiple base class. This means that the derived class can inherit attribute and method from more than one parent class. Now be cautious with this multiple inheritance as it can lead to complex relationship. ठीक आहे. So let me show you this example again. मग तुम्हाला सोपं जाईल. Done? तर आपल्याकडे हाच कोड आहे, याच कोडला आपण आता कन्वर्ट करतोय ना मल्टिपल, राईट. सो चेंज काय होणार? आता याच्यामध्ये माझ्याकडे जसं लास्ट टाइम 2 चाइल्ड होते, त्यामध्ये माझ्याकडे 2 पॅरेंट असतात. सो पॅरेंट 1 अँड लेट मी कॉपी दिस वन. दिस विल बी युअर पॅरेंट 2. सो 2 पॅरेंट. आणि आता तुमच्याकडे चाइल्ड किती आहे? एकच. आता हा चाइल्ड काय करतोय? दोन्ही पॅरेंट्स कडून प्रॉपर्टीज जे ते इनहेरिट करतो. त्याला क्लास ए च्या पण प्रॉपर्टीज पाहिजे आणि क्लास बी च्या पण हव्या. सो आपण फक्त इथे करणार क्लास ए कॉमा बी. डन. आता जर मी बी चा ऑब्जेक्ट क्रिएट करतो क्लास बी चा, तर मी कोणत्या मेथडला ऍक्सेस करू शकतो? ओनली बी, विच मीन्स M2. जर मी ए चा करेल तर ओनली ए, M1. आणि जर मी सी चा करेल तर सी, राईट. सो सी केलं तर मला सी मधला M1 पण भेटेल, विच विल बी फर्स्ट पॅरेंट, राईट. मग सी ला M2 पण भेटेल, विच विल बी सेकंड, अँड सी ला M3 पण भेटेल, विच विल बी हिज ओन. डन. तर आपण 4 टाईपचे इनहेरिटन्स बघितले पायथन मध्ये. वी स्टार्टेड विथ द सिम्पलेस्ट वन विच इज सिंगल लेवल इनहेरिटन्स, ज्यामध्ये एक पॅरेंट क्लास असतो आणि एक डिराइव्ह क्लास और सब क्लास असतो. डन. देन आपण बघितलं मल्टी लेवल, विच मीन्स यू हॅव हायरार्की, ग्रँड पॅरेंट, पॅरेंट अँड चाइल्ड. Then we saw hierarchical. Now here we have 1 parent and 2 childs. And last one we saw multiple. So you have 2 parents and 1 child. Done? चल, क्लिअर इथपर्यंत? आता यामध्ये मेथड ओव्हर रायडिंग जे आहे ते काय असतं? ठीक आहे. सो काल आपण बघितलं होतं मेथड ओव्हरलोडिंग. सो ओव्हरलोडिंग मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, मेथड ओव्हरलोडिंग जी आहे ती एका क्लासमध्ये पॉसिबल आहे, बट मेथड ओव्हर रायडिंगला तुम्हाला 2 क्लासेस लागतात. ठीक आहे. सो बघूयात. क्लास वी हॅव ॲज अ नेम ऑफ पॅरेंट.
ठीक आहे. सो माझ्या क्लासचंच नाव आहे पॅरेंट क्लास. आता या पॅरेंट क्लासमध्ये माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे. सो फंक्शन लेट्स से इन्कम घेऊया आपण. सो माझ्याकडे जे पॅरेंटचा इन्कम आहे ते इन्कम आपण डिस्प्ले करतो. अँड लेट्स प्रिंट इन्कम ऑफ parent class is we have let's say 10 lakh. Done. Sure. Now we have one more information. Let's say eye color. So example घेतलं print parent have eye color that is blue. ना एक्झाम्पल. आता हे आलं पॅरेंट. पॅरेंट नंतर तुमच्याकडे असणार आहे चाइल्ड क्लास. डन. सो चाइल्ड क्लास मध्ये आपण चेंज काय करतो. सो पहिले मी चेंज केलं त्याचं नाव आणि यामध्ये मी फक्त एवढं चेंज करतो. सो इन्कम मध्ये चाइल्ड क्लास इज इन्कम ऑफ चाइल्ड क्लास इज इट्स ए 3.5 अँड आय कलर मध्ये आपण चाइल्ड, आता चाइल्ड आहे ना, पॅरेंट नाव श्रीमंत असला पाहिजे. मग चाइल्डला श्रीमंत दाखवून काय करणार. ठीक आहे. सो रेड कलर. डन. सो आता बघा, आतापर्यंत आपण जो काय इनहेरिटन्स मध्ये पार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक क्लासमध्ये मेथडचे नावं वेगळे होते. सो वी हॅव क्लास ए M1 मेथड, वी हॅव क्लास बी M2 मेथड, वी हॅव क्लास सी M3 मेथड. आणि हेच वरती तुम्हाला परत एकदा पाहायला लागेल. सो एव्हरी क्लास हॅव डिफरंट मेथड नेम. बट तेच जर तुम्ही इथे खाली आलात तर इथे तुमच्याकडे क्लासमध्ये मेथडचे नावं सेम. सो यू हॅव इन्कम, स्पेलिंग पुढे मागे केलेली नाही आहे, तसं आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे. सो यू हॅव इन्कम, यू हॅव आय कलर आणि सेम स्पेलिंग, सर्व काही सेम आहे. बट इन्फॉर्मेशन जी आहे ती इथे आपण चेंज केली. डन. आणि या प्रोसेसला आपण बोलतो मेथड ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंग म्हणजे काय. नाव यू हॅव टू डिफरंट क्लासेस with same method name and your child will override your class your parent information. ठीक आहे. सो बघा, सगळ्यात पहिले मला इनहेरिटन्स क्रिएट करावं लागेल. सो आय विल थ्रो पॅरेंट. डन. आता मला आन्सर द्यायचा. सो सपोज माझ्याकडे C1 आहे जो माझ्या चाइल्डला ऍक्सेस करतो. डन. आणि इथे मी C1 टाईप करतो. ऑब्विसली दोनच ऑप्शन येणार, आय कलर येणार आणि एक माझ्याकडे येणार इन्कम. तर हे आय कलर कोणतं असणार. विल इट बी रेड और विल इट बी ब्लू. थिंक. ब्लू. yes. red, blue. Okay, we have one blue, one red. Yes. कौन बनेगा करोड़पति. हाँ. रेड. ओके. आन्सर विल बी रेड. डन. बाय रेड. जसं आपण मगाशीच म्हणलं, दिस इज मेथड ओव्हर रायडिंग. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, हा वाला कन्सेप्ट इथे डायरेक्टली यूज होत नाही. दिस विल बी यूज डायरेक्टली इन अबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर इथे फक्त एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. हा कन्सेप्ट आपण रिअल लाईफ मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये अबस्ट्रॅक्शन मध्ये बघणार आहोत. कुठे ओव्हरराईड करून तो रेड करेल. राईट. सो त्याने पहिले ब्लू ला ऍक्सेस केलं, बट ऍक्सेस केल्यानंतर त्याला कळालं की इथे ऑलरेडी तो मेथड आहे, तर त्याने प्रिंट करताना रेड केलं. डन. आता ज्यांनी जावा केलेलं आहे त्यांच्यासाठी अगेन लिटिल बिट कन्फ्युज, बिकॉज जावा मध्ये काय होतं, इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज यू हॅव 4 ऑप्शन्स टू क्रिएट ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो लेट मी शो यू जावा मध्ये कसं होतं. तर जावा मध्ये ना मेथड ओव्हररायडिंग ऍक्च्युली तुम्हाला समजतं. पायथन मध्ये प्रॉब्लेम काय की इथे ऑप्शन्स नाही आहेत आपल्याला. सो जावा मध्ये तुमच्याकडे ऑप्शन आहे, यू कॅन क्रिएट ऑब्जेक्ट युझिंग चाइल्ड क्लास रेफरन्स अँड पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट. डन. हा तुमच्याकडे पहिला ऑप्शन. सेकंड तुमच्याकडे ऑप्शन आहे चाइल्ड क्लास
reference and child class object. Then third we have parent class reference and parent class object. Done. And this one which is not possible is your parent class reference and child class object. Done. सो जेव्हा तुम्ही जावा मध्ये मेथड ओव्हररायडिंग करायचा किंवा इनहेरिटन्स करायचा जाता, यू हॅव दिस फोर कॉम्बिनेशन्स. सो यू कॅन क्रिएट ऑब्जेक्ट युझिंग चाइल्ड क्लास रेफरन्स, पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट, चाइल्ड क्लास रेफरन्स, चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट, पॅरेंट क्लास रेफरन्स, पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट, पॅरेंट क्लास रेफरन्स अँड चाइल्ड क्लास ऑब्जेक्ट. तर चार ऑप्शन्स तुम्हाला जावा मध्ये अवेलेबल आहेत आणि तिथे तुम्हाला ऍक्च्युली कळतं की मेथड ओव्हररायडिंग कसं वर्क करतं. बट जेव्हा आपण पायथन मध्ये येतो तर पायथन मध्ये आपल्याला असा कुठला ऑप्शन दिलेला नाहीये. सो इन पायथन आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट इनिशिएट करतो, कॉल करतो. सो यू डोंट हॅव ऑप्शन की कसं त्याला रेफरन्स द्यायचा आणि कसा त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. डन. तर त्यामुळे बेसिकली इथे काय होतं की तुमची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्टली इथून फीच होते. डन. आता जर याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघायचं असेल की कसं युज होतं, सो बेस्ट थिंग की आपण जेव्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये अब्स्ट्रॅक्शन बघणार आहोत तर हा वाला कन्सेप्ट तिथे डायरेक्टली युज होतो आणि तिथे तुम्हाला ऍक्च्युली समजेल की ओके हा आहे मेथड ओव्हररायडिंग. डन. तर तुम्हाला फक्त एक फ्लेवर द्यायचा होता की मेथड ओव्हररायडिंग म्हणजे काय. सो मेथड ओव्हररायडिंग म्हणजे दोन क्लासमध्ये सेमच नावाचे मेथड्स आहेत, बट तुमचा चाइल्ड क्लास जो आहे तो त्याला रिप्लेस करून स्वतःचा डेटा तिथे पास करतो. या प्रोसेसला आपण बोलतो मेथड ओव्हररायडिंग. डन. आणि याला आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये बघणार युझिंग अब्स्ट्रॅक्शन. क्लिअर आहे. चलो. सो इथपर्यंत काय डाऊट आहे. ओके. नाव लास्ट थिंग विच विल बी प्रॅक्टिकल एक्झाम्पल. म्हणजे हे सगळं शिकलो पण नक्की कुठे अप्लाय करता येतं. तर जसं मी म्हणलं हा कोड आपण खूप वेळा लिहिलेला आहे तर मी डबल नाही लिहिला, फक्त चेंजेस सांगतो. सो वी हॅव लॉग इन कोड, राईट. तर एज्युटेक नावाचा क्लास आहे. या एज्युटेक नावाच्या क्लासमध्ये आपल्याकडे नेम आणि पासवर्ड साठी डेटा आहे आणि इथे आपल्याकडे नेम आणि पासवर्ड आपण घेणार आहोत आणि जर व्यवस्थित असेल तर आपण इकडे वेलकम पुन्हा सेम लॉग इनचा कोड आहे. लॉग इन मध्ये एंटर युजर नेम आणि एंटर पासवर्ड आहे आणि या डिटेल्सला घेऊन आपण चेक करतो आणि लेट मी राईट चेक युअर पासवर्ड अँड आयडी. तर आता लॉग इनचा जो कोड आहे तो मी एकदाच लिहिला, बट माझ्याकडे दोन एंटिटीज आहेत एज्युटेक मध्ये. एक एंटिटी आहे स्टुडंट आणि एक आहे ट्रेनर. ठीक आहे. सो माझ्याकडे दोन क्लासेस आहे, एक आहे स्टुडंट क्लास आणि एक आहे ट्रेनर क्लास. डन. आता स्टुडंट क्लासमध्ये त्यांचा काही ना काहीतरी डेटा आहे. जसं प्रत्येक स्टुडंट मध्ये त्याचा कोर्स असेल आणि लेट्स अज्युम की तो प्रोजेक्ट मध्ये काम करतो तर प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन असेल. सेम आता बघा याच्यामध्ये मी एक फंक्शन यूज केलेलं आहे विच इज सुपर. ठीक आहे. नाउ व्हॉट इज सुपर फंक्शन. दिस इज युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन अँड वेन यू यूज सुपर फंक्शन. ठीक आहे. तर कन्सेप्ट समजून घ्या. आता ऑब्जेक्ट आपण क्रिएट केल्यानंतर तर डेटा ऍक्सेस करू शकतो, बट जर मला ऑब्जेक्ट क्रिएट नाही करायचा, मला डायरेक्टली ऍक्सेस करायचा. परत एकदा रिपीट करतो. आपण बघितलंय जर वरती आपण गेलो तर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मेथड्सचा ऍक्सेस करू शकतो. डन. बट मला ऑब्जेक्ट न क्रिएट करता डायरेक्टली ही जी मेथड आहे ती इथेच ऍक्सेस करायची व्हाईल क्रिएटिंग. डन. व्हाईल कॉलिंग नाही, व्हाईल क्रिएटिंग. सो तसं करायचं असेल देन इन दॅट केस आय कॅन यूज सुपर फंक्शन. ठीक आहे. सो सुपर फंक्शन काय करतात तर जसं माझ्याकडे लॉग इनचा इथं हा कोड आहे. आता हा लॉग इनचा कोडचा ऍक्सेस मला डायरेक्टली इथे द्यायचा आहे, तर मी काय केलं सुपर डॉट लॉग इन. डन. तर मला लॉग इनचा कोड परत लिहावा लागला नाही, तो डायरेक्टली मला ह्यावाल्या क्लासमधून आला. बट कसा आला जेव्हा मी इनहेरिट केलं तेव्हा, डायरेक्टली येणार नाही. डन. सो व्हॉट इज सुपर फंक्शन अँड वाय वी यूज सुपर फंक्शन. तर सुपर फंक्शन हेल्प यू to get your data or method directly in a child class without creating objects.
Again, why we use super function? Super function help you to get your data and method directly in your child class without creating object. ठीक है. चलो. And important thing, this super function can access data also. That means तुम्ही ही वाली information पण access करू शकता आणि तुम्ही methods पण access करू शकता. हम्म? Creating object. Let me write over here. It help us to access. Super function. Yeah. In Java we have super keyword, but in Python we have super function. Okay. So access method and data of parent class directly in child class without creating object. Done. So मला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाहीये. मी डायरेक्टली या सुपर फंक्शनला यूज करून त्या डेटाला ऍक्सेस करू शकतो. सो मी तेच केलं. आता जेव्हा जेव्हा माझा स्टुडंट जो आहे तो डिटेल्स या फंक्शनला कॉल करेल तर लॉग इनला पहिले कॉल जाणार. लॉग इन मध्ये तो त्याचे लॉग इनचे क्रेडेन्शियल्स प्लेस करणार. जर ते बरोबर असतील तर तो इकडे येईल. ठीक आहे. व्हॅलिडेशन वाला मी कोड लिहिलेला नाहीये. सो तो नंतर तुम्ही अपडेट करू शकता आणि देन तो बाकीचे डिटेल्स जे आहे ते फिल करू शकतो. सेम आपल्याकडे ट्रेनर पण आहे आणि ट्रेनरला पण आपण तोच ऍक्सेस प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. सो जो कोड आहे तो हाफ रिटर्न आहे, हाफ तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. जसं आपण लास्ट टाइम केलं होतं, अर्धा मी लिहिलेला आहे, मी कन्सेप्ट सांगितलेला आहे, तुम्हाला आता या कोडला कम्प्लीट करायचं. ठीक आहे. चलो. सो लेट सी दॅट की कसं हे वर्क करतं. आणि हे बघायच्या अगोदर एज्युटेक या क्लासचा ऍक्सेस मी स्टुडंटला ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे दिस वन विल बी चाइल्ड, दिस वन विल बी पॅरेंट. डन. आणि सेम मी ट्रेनर बरोबर पण केलेलं आहे. तर ट्रेनरला पण एज्युटेकचा ऍक्सेस आहे. त्याचा अर्थ हेरायची और हेरायकल इनहेरिटन्स. ठीक आहे. सो यू हॅव वन पॅरेंट अँड मल्टिपल चाइल्ड. ठीक आहे. चलो. सो सी, आता सपोज स्टुडंट जो आहे तोच येतो आणि तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो. डन. तर सगळ्यात पहिले स्टुडंट काय करणार, अकाउंट क्रिएट करेल. आता अकाउंट क्रिएशनचा जो कोड आहे तो स्टुडंट मध्ये आपण लिहिलाय का? नाही. सी, इथे कोडच नाही येतो. तर तो येतोय कुठून? पॅरेंट मध्ये. डन. म्हणजे मला डबल डबल कोड लिहावा लागला नाही. सो आपण आलो इकडे अँड क्रिएट अकाउंट. सो एंटर युजर नेम. लेट्स से वी हॅव अजिंक्य. एंटर पासवर्ड 1 2 3. Done. So welcome to Etude Ajinkya. Now Ajinkya want to access his data. So तो डिटेल्स ला कॉल करतो. आता डिटेल हा फंक्शन आहे तुमच्या चाइल्ड क्लास मध्ये, पण जसं मी रन करतोय तो मला परत काय म्हणतो, एंटर युजर नेम. आता एंटर युजर नेम परत तुम्हाला कुठून येतं, हे लॉग इन मधून. ठीक आहे. आता हे लॉग इनचा कोड अगेन आपण लिहिला कुठे आहे, एज्युटेक मध्ये, बट आपण ऍक्सेस करतो युझिंग सुपर फंक्शन डिटेल्स मध्ये. तर पहिले कॉल कुठे गेलेला आहे, लॉग इनला. लॉग इन बरोबर असेल तर तुम्हाला बाकीची प्रोसिजर. सो बघा, लेट्स अजिंक्यने डिटेल्स बरोबर दिले अँड 1 2 3. सो वेलकम बॅक अजिंक्य. एंटर युअर कोर्स. लेट्स से डेटा. एक्झॅक्टली. सो आता तो पुढच्या डिटेल्स मध्ये गेला, अनालिसिस अँड एंटर प्रोजेक्ट. लेट्स से e-commerce. Ecom. So welcome to Edutech. Your course is data analysis and project you are doing ecom. Right? कन्सेप्ट समजला. आता हा कोड पूर्ण नाहीये, जसं मी म्हटलं हाफ रिटर्न कोड आहे.
नाव यू हॅव टू कम्प्लीट दिस कोड. जे रिमेनिंग लॉजिक्स आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आणि यामध्ये मी ट्रेनरचं जे लॉजिक आहे ते तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तर बाकीचे डिटेल्स मी दिलेले बट रिमेनिंग डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला यामध्ये अपडेट करायचे. डन. चल, सो एकदा क्विकली रिवाइज करूया काय काय आज आपण पाहिलं. We started with inheritance. So inheritance means basically sharing data and methods with other classes. Okay. Now we saw the types of inheritance. We have single, multi-level, multiple, hierarchical. Done. And after that we saw how method overriding works, right? आणि याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला आज नाही उद्या भेटेल. ठीक आहे, आज फक्त एक डेमो दिला. अँड लास्ट थिंग वी सॉ की कसं हे प्रॅक्टिकली आपण यूज करू शकतो. डन. चल, सो आता सेशन क्लोज करायच्या अगोदर कोणाला काही विचारायचं आहे, काय डाऊट काय? ओके. सो प्रॅक्टिकल मध्ये कम्प्लीट काय करायचं तुम्हाला, तर स्टुडंट साठीच मी इथे लॉग इनचा ऍक्सेस दिलेला आहे, मी ट्रेनर साठी दिलेला नाही. डन. आणि बाकीचं पण अजून तुम्ही कोडमध्ये डिटेल्स ऍड करू शकता. ठीक आहे, तर ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने ऍड करायचं आहे. डन. चल, येस. सो अजून काय डाऊट सर? येस, ऑनलाईन ऑफलाईन मेंबर क्लिअर आहे. ओके. Yes, sir. सो उद्या आपण भेटतोय. टुमॉरो वी विल बी हॅव्हिंग लास्ट लेक्चर ऑन द हुप्स कन्सेप्ट विच विल बी अबस्ट्रॅक्शन. डन. तर आपलं या वीक मध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट हे दोन्ही टॉपिक जे आहे ते कम्प्लीट होतील. डन.